आजची ही डिश आहे ना, आपण ह्याला उसळ म्हणून नुसतीसुद्धा खाऊ शकतो नाश्त्याला वगैरे, किंवा आपण ह्याला पोळीसोबत भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकतो. ही दोन्हीमध्ये सुद्धा मोडते बरं का. काय बनवणार आहे पुढे तुम्हाला दिसेलच. कढईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये जिरे टाकायचे, मोहरी टाकायची. कधीही फोडणी देताना ना घाई करायची नाही. जिरी मोहरी व्यवस्थित तडकली ना तरच भाजीला टेस्ट खूप छान येते, खमंगपणा येतो त्या जिऱ्या मोहरीचा. आणि मग त्यामध्ये टाकायची हिरवी मिरची आणि कढीपत्ता. हिरवी मिरची जी आहे ना तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायची आणि मग त्यामध्ये टाकायचे 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालायचे. कांद्यामध्येच ना मीठ घालायचं, त्यामुळे काय होतं की कांदा हा लवकर भाजतो. ही माझी टिप मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. कांदा छानपैकी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, अर्धा होऊपर्यंत. छानपैकी तो असा फ्राय झाला की मग त्यात टाकायची हळद आणि घालायची आपली भिजवलेली मटकी. आज आपण मटकीची उसळ करणार आहोत. याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग त्यामध्ये चहाचा आपला जो कप असतो ना तो अर्धा कप एवढंच पाणी घालायचं. बाकी फक्त हे तेल, मीठ आणि हळद याच्यावरतीच ती शिजते खूप छानपैकी. 10 ते 12 मिनटं आपल्याला ह्याला झाकून ठेवून शिजवून घ्यायचं आहे. टेस्टला खूप छान लागते ही, तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब